आता नेक्स्ट आपण बघूया टेनिस एल्बो. टेनिस एल्बोला आपण म्हणतो लॅटरल एपिकॉन्डायलायटिस. हे कशामुळे होतं? जे आपलं लॅटरल एपिकॉन्डाईल आहे तिथून खूप सारे कॉमन एक्सटेन्सर ओरिजिन करतात आणि सारखं तिथे स्ट्रेच पडला त्यामुळे तिथे होतं टेनिस एल्बो. आणि हे कॉमन असतं टेनिस प्लेयर्समध्ये, त्यामुळे आपण हे नाव दिलं टेनिस एल्बो. आणि फक्त टेनिस प्लेयर्समध्ये असतं ना, जे मॅन्युअल लेबरर्स असतात, प्लंबर्स, गार्डनर्स, त्यांच्यामध्ये पण होतं. मग त्याची पॅथॉलॉजी काय सांगितली आहे? जे आपलं एक्सटेन्सर मसल असतं त्याचं जे टेंडन आहे वरचं, आता सारखं आपण स्ट्रेच करतो, रिपिटेटिव्ह स्ट्रेचमुळे त्या टेंडनमध्ये त्या एक्सटेन्सर मसलच्या त्या कॉमन एक्सटेन्सर ओरिजिन टेंडरमध्ये इन्फ्लेमेशन होतं, मग डिजनरेशन होतं आणि फायब्रोसिस होतं. त्यामुळे त्या टेंडनची इलॅस्टिसिटी कमी होती आणि हे मोस्टली होतं इन एक्सटेन्सर कार्पाय रेडियालिस ब्राव्हिस. एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त जे एक्सटेन्सर मसल आहे त्याच्या टेंडनची इलॅस्टिसिटी जाते आहे, कारण सारखं स्ट्रेच करून तिथे मायक्रोटिअर्स येतात, ज्यामध्ये तिथे इन्फ्लेमेशन होतं, डिजनरेशन होतं आणि फायब्रोसिस होते. मग डायग्नोसिससाठी आपण करतो कॉझन्स टेस्ट. कॉझन्स टेस्टमध्ये काय करायचं? हाताचा सरळ ठेवायला लावायचा आणि त्याचा जो हे आहे पाम आहे, पामच्या वरचा जो पार्ट आहे, डॉर्सल पार्ट आहे हँडचा, त्याच्या आपण प्रेशर अप्लाय करायचं. त्याला म्हणायचं तू माझ्या अगेन्स्ट प्रेशर अप्लाय कर, मी तुला रेजिस्टन्स देते, तू असा हात उचलायचा ट्राय कर. मग इथे दिसतं की जे आपलं एक्सटेन्सर ओरिजिन आहे, कॉमन एक्सटेन्सर ओरिजिन आहे, तिथे फार जास्त पेन होतं. दॅट इज कॉझन्स टेस्ट. मग येतं मिल्स मॅन्युअर टेस्ट. या केसमध्ये आपण पेशंटची जी व्रिस्ट आहे ती मागच्या साईडला फ्लेक्स करतो, म्हणजे उलट्या साईडला. नॉर्मली आपण इकडे असा करतो ना हात, ते आपण उलटा करायचं, म्हणजे बोटं मागे ओढायची इन शॉर्ट. ह्याच्यामुळे आपण ब्रिस्ट पॅसिव्हली फ्लेक्स केली, याच्यामुळे जे आपलं कॉमन एक्सटेन्सर ओरिजिनची अटॅचमेंट आहे तिथे सिव्हिअर पेन होतं ॲट द लॅटरल एपिकॉन्डाईल. सो याला आपण म्हणतो टेनिस एल्बो. डायग्नोसिस काय केलं आपण? कॉझन्स टेस्ट आणि मिल्स मॅन्युअर. मग इथे आपण ट्रीटमेंट काय करणार? पहिलं तर सांगायचं की जे तुम्ही सारखं त्याच्यावर ताण पडतोय तो कमी करा. थोड्या दिवस अशा ॲक्टिव्हिटीज करू नका ज्यामुळे पेन होईल, डिस्कम्फर्ट होईल, ते हील होऊ द्या थोड्या दिवस. आणि थोडे दिवस त्याला सपोर्ट करण्यासाठी सपोर्टिव्ह स्प्लिंट्स वापरा, एल्बो गार्ड वापरा. जर अक्यूट एपिसोड आला तर आईस पॅक्स वापरा. जर क्रॉनिक केस असेल तर हीट थेरपी करायची. आणि आपण सांगितलं इन्फ्लेमेशन असतं यामध्ये, सो आपण अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स द्यायचे, अजून कॉर्टिकोस्टेरॉइड इंजेक्शन्स द्यायचे, एक्सरसाइज थेरपी सांगायची. आयुर्वेद थेरपी बघायचं झालं तर आपण गुड प्रिपरेशन्स देतो, वातशामक कषाय देतो, लेप लावतो, उपनाह देतो. अग्निकर्म पण फार इफेक्टिव्ह आहे.